विद्यार्थी मित्र, आज आपण आपल्या कृतीपत्रिकेमधील विभाग क्रमांक 5 या विभाग क्रमांक 5 मधील सूचनानुसारम कृतीः कुरुत या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत. यामधील पंचमः विभागः सूचनानुसारम कृतीः कुरुत. आता ह्या कृती ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत बघा. पहिली कृती आहे ती वाच्य परिवर्तनम. दुसरी कृती त्वांत तथा लेबंत अव्ययम निष्कासत. स्म अव्ययम निष्कासत. त्वं स्थाने भवान योजयत. वचनम तथा लकार परिवर्तयत. आणि शेवटची जी कृती आहे ती म्हणजे निजंतम निष्कासयत. निजंत म्हणजेच प्रयोजक वाक्यरचना, आणि जर प्रयोजक वाक्यरचना असेल तर प्रयोजक वाक्यरचना काढा, किंवा जर नसेल तर अन्य कर्ता देऊन प्रयोजक वाक्यरचना करा. अशा प्रकारची परीक्षेमध्ये आपल्याला सूचना येते. तर मग आज आपण पाहूया की सूचनानुसारम कृतीः कुरुत यामध्ये जी 6वी कृती आपल्याला दिलेली आहे, निजंतम निष्कासत, या निजंत याविषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत. स्क्रीनवर दिसणारी जी वाक्य आहेत त्या वाक्यांमध्ये बघा, पहिल्या रकान्यामध्ये दिलेले रामः वनम गच्छति. यामध्ये राम हा कर्ता, वनम हे कर्म, तर गच्छति हे क्रियापद आहे. तर दुसरीकडं निजंत जी वाक्य दिलेली आहेत, हे निजंत वाक्यांमध्ये कैकेयी रामम वनम गमयति. यामध्ये कैकेयी हा जो आहे तो प्रयोजक कर्ता आहे. राम पहिल्या वाक्यामध्ये तो कर्ता होता, तर या प्रयोजक वाक्यरचनेमध्ये मूळ वाक्यातील कर्ता हे प्रयोज्य कर्ता तयार होतो. तर वनम हे कर्म आहे ते गौण असतं, आणि क्रियापदाचं जे रूप आहे ते गमयति हे निजंत रूप आहे. आता हे निजंत रूप जे आहे त्या बाबतीमध्ये एक सूचना याविषयी आपण पाहणारच आहोत की इतर लकारांमध्ये जसं गमचं गच्छ, पाचं पिब असा आदेश होतो, तसा प्रयोजक रूप तयार करत असताना असा आदेश होत नाही. तर मूळ धातूलाच दशमगणाप्रमाणे अयविकरण जोडलं जातं. बघूया त्याविषयीची माहिती. निजंत प्रयोगे प्रयोजक कर्ता प्रथमांतः भवति. निजंत प्रयोगामध्ये प्रयोजक कर्ता जो असतो तो प्रथमा विभक्तीमध्ये असतो. म्हणजे जसं की प्रयोजक वाक्य जे आहे ते कैकेयी, कैकेयी हा जो कर्ता आहे तो प्रथमा विभक्तीमध्ये आहे, आणि ते जे क्रियापद आहे गमयति, यामध्ये निजंत प्रयोगे सर्वेषां धातूनां अयविकरणं भवति. दशमगणाचं जे अयविकरण आहे त्या विकरणाप्रमाणे त्या धातूला, मूळ धातूला, त्याचा आदेश होणारा जो धातू आहे तो नव्हे, तर मूळ धातू जो आहे गमगच्छ, तर गम, त्याला दशमगणाप्रमाणे अयविकरण जोडलं जातं. त्याचबरोबर तिसरी सूचना, सर्वेषां धातूनां निजंत रूपानी उभयपदीनी भवन्ति. सर्व धातूंची जी रूप आहेत निजंत रूप ती बहुधा उभयपदी असतात. म्हणजेच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नंतर आपल्याला पाहायला मिळेल की कोणताही धातू असेल, उदाहरणार्थ गम गमयति, तर ते आत्मनेपदी सुद्धा रूप होतं गम गमयति गमयते. म्हणजे उभयपदी ते रूप जे आहे निजंत रूप ते होत असतं. त्याचबरोबर चौथी सूचना बघा, सर्वेषु लकारेषु निजंत प्रयोगाः भवन्ति. सर्व लकारांमध्ये म्हणजेच लट, लंग, लोट, विधिलिंग, लिट इत्यादी सर्व जी क्रियापदं आहेत त्या सर्व पदांचा हा प्रयोग होत असतो. मूल वाक्ये यः कर्ता सह निजंत वाक्ये प्रयोज्य कर्ता भवति. मूळ वाक्यामध्ये यह या सर्वनामाचं ते पुल्लिंगी प्रथमा एकवचन आहे. मूळ वाक्यामध्ये जो कर्ता तो निजंत वाक्ये प्रयोज्य कर्ता भवति.
तो निजंत वाक्यामध्ये प्रयोज्यकर्ता होतो. जसं की पहिल्या वाक्यामध्ये रामः हा मूळ वाक्यातील कर्ता, परंतु निजंत वाक्यामध्ये राम हा प्रयोज्यकर्ता झालेला आहे. प्रयोज्य कर्तुः का विभक्ती? मग या प्रयोज्यकर्त्याची कोणती विभक्ती असते? तर प्रयोज्यकर्त्याची विभक्ती जी असते ती द्वितीय विभक्ती असते. आता धातूंचे प्रकार बघा. यामध्ये धातू प्रकार अकर्मक धातवः जसे की पत, हस, नृत इत्यादयः. गत्यर्थक ज्ञान, अध्ययनात्मक, सेवनात्मक, शब्दकर्मात्मक धातवः. उदाहरणार्थ गम, गच्छ, या, पठ, बुध, ज्ञा, अधि अधिक ई, विद, शिक्ष, भुज, पा, पिब, अश, श्रु, स्मृ इत्यादयः. म्हणजे जे अकर्मक धातू आहेत ते अकर्मक धातू कसे असतात तर गत्यर्थक असतात, ज्ञान किंवा अध्ययनात्मक असतात, सेवनात्मक असतात, शब्द कर्मात्मक असतात असे धातू. हे जे धातू आहेत ते अकर्मक धातू. तर सकर्मक धातू कोणते? जसे की लिख, दा, पच, रक्ष इत्यादी जे धातू आहेत ते सकर्मक असतात. जसे की निनय, वह, खाद, कृ, ऋ, दृश्य. आता अलीकडच्या बाजूला जर बघितलं दुसऱ्या रकान्यामध्ये, आता प्रयोज्य कर्तुः विभक्ती आणि त्यांची उदाहरणं बघा. आता प्रयोज्य कर्त्याची विभक्ती कोणती असती? आपण पाठीमागच्या वाक्यामध्ये बघितलं की पहिल्या वाक्यामध्ये रामः हा कर्ता, पण प्रयोज्य वाक्य रचनेमध्ये तो द्वितीयमध्ये गेलेला आहे. मिहिरः आदित्यम पातयति. म्हणजे मूळ धातू असेल आदित्य पतती. पतधातू हा अकर्मक आहे, परंतु या वाक्यामध्ये मिहिर हा प्रयोज्यकर्ता झालेला आहे आणि मग तो प्रयोज्यकर्ता जो आहे तो होताना तो कोणत्या विभक्तीमध्ये आहे बघा. आणि त्याचबरोबर पातयती. पत हा धातू आहे तो पहिल्या गणाचा आहे, परंतु दशम गणाचं जे अयविकरण आहे ते अयविकरण त्याला जोडलेलं आहे पातयती. त्यानंतर द्वितीया वैद्यः बालकम औषधम पाययति. आता याचं मूळ वाक्य जर बघितलं तर बालकः औषधम पिबती हे वाक्य, आणि त्याचं प्रयोजक वाक्य रचना कशी तर वैद्य. वैद्य हा प्रयोज्यकर्ता. वैद्यः बालकम औषधम पाययति. शिक्षकः बालकम पाठम पाठयति. माता शिशुम प्रेंखागीतम. प्रेरणागीत म्हणजे प्रेंखागीत श्रावयति. यामध्ये अनुक्रमे बालकम, बालकम, शिशुम हे तिन्ही जे आहे ते मूळ वाक्यातील कर्ते आहेत ते द्वितीयमध्ये आहेत. त्याच वेळी काही वेळेला मात्र आपल्याला मूळ कर्त्यांची तृतीय देखील वापरावी लागते. सकर्मक धातू जे असतात त्या सकर्मक धातूंमध्ये मूळ जे कर्ते असतील ते मूळ कर्ते हे तृतीयत वापरलेले आहेत. उदाहरणार्थ धनिकः धनिकः स्वपुत्रेण भिक्षुकाय धनम दापयति. यामध्ये धनिकः हा जो कर्ता आहे तो प्रयोज्यकर्ता, तर स्वपुत्रेण मूळ वाक्यातील तो कर्ता आहे पण तो तृतीयमध्ये गेलेला आहे. स्वपुत्रेण भिक्षुकाय धनम दापयति. त्याचबरोबर स्वामी गर्धवेन भारम वाहयति. मूळ वाक्य असेल गर्दभः भारम वहती. यामध्ये स्वामी हा कर्ता वापरल्यामुळं गर्धवेन मूळ वाक्यातील हा जो कर्ता आहे त्याची तृतीया घेतलेली आहे. स्वामी गर्धवेन भारम वाहयति. त्यानंतर काही ठिकाणी आपल्याला त्या मूळ कर्त्याची द्वितीय सुद्धा वापरलेली दिसते आणि तृतीया देखील वापरलेली दिसते. जसे की शिक्षकः छात्रान
तथा छात्रैः वृक्षारोपणं कारयति. शिक्षक विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करून घेतात. मूळ वाक्य असेल छात्राः वृक्षारोपणं कुर्वन्ति असं वाक्य असेल, परंतु तो जो कर्ता आहे तो या वाक्यामध्ये द्वितीयमध्ये आणि तृतीयमध्ये या दोन्ही विभक्तींमध्ये योजलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर काही वाक्यांमध्ये द्वितीया तसंच चतुर्थीमध्ये सुद्धा आपण तो कर्ता वापरलेला पाहायला मिळतो. कौसल्या रामं रामाय वा चंद्रम दर्शयति. या वाक्यामध्ये मूळ वाक्य कसे असेल रामः चंद्रम पश्यति. रामः चंद्रम पश्यति. परंतु कौसल्या रामाला चंद्र दाखवते म्हणून मूळ वाक्याची द्वितीया देखील वापरलेली आहे आणि चतुर्थी देखील वापरलेली आहे. कौसल्या रामाला चंद्रम दर्शयति, चंद्र दाखवते. या तक्त्यामध्ये आपण पाहिलं की अकर्मक धातू आणि सकर्मक धातू. अकर्मक धातूमध्ये ज्यावेळी असतील त्यावेळेला मूळ वाक्याची द्वितीय विभक्ती वापरली जाते, तर सकर्मक धातूंमधील मात्र मूळ कर्त्यांची तृतीया, चतुर्थी आणि द्वितीया या तिन्ही विभक्त्या वापरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता बघा, ही जी 6वी कृती आहे ती 6वी कृती निजंतम निष्कासत आपण काही चित्रांच्या माध्यमातून पाहणार आहोत. बालकः पठति, मुलगा वाचतो. तर हे जे वाक्य आहे हे निजंतमध्ये कसं होईल? शिक्षकः बालकं पुस्तकं पाठयति. मूळ वाक्यामधील जो बालकः हा कर्ता आहे तो दुसऱ्या वाक्यामध्ये गेल्यानंतर ते द्वितीय विभक्तीमध्ये योजलेला आहे. तर पठ या धातूचं निजंत रूप जे आहे ते पाठयति असं झालेलं आहे. शिक्षकः हा कर्ता दुसऱ्या वाक्यामध्ये वापरलेला आहे आणि म्हणून तिथं पठ या धातूचं पाठयति हे निजंत रूप वापरलेले आहे. संस्कृत वाक्यरचनेमध्ये एखादी क्रिया कर्ता दुसऱ्याकडून करून घेतो. आपण निजंत वाक्यरचना म्हणजेच प्रेरणार्थक क्रिया ज्याला आपण प्रयोजक वाक्यरचना, याच्यापूर्वी निजंत वाक्यरचनेलाच प्रयोजक वाक्यरचना असं संबोधलं जायचं. फक्त आत्ताच्या या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार पाठ्यपुस्तकाच्या नुसार निजंत वाक्यरचना असं आपण म्हणतो की ज्याला आपण हिंदीमध्ये प्रेरणार्थक क्रियापदे असा आपण शब्द वापरलेला होता. बघा, संस्कृत वाक्यरचनेमध्ये एखादी क्रिया करता दुसऱ्याकडून करून घेतो किंवा करण्यास भाग पाडतो अशा अर्थी संस्कृत वाक्यामध्ये प्रयोजक किंवा त्यालाच निजंत किंवा प्रेरणार्थक क्रियापदे योजली जातात. त्यावेळी वाक्यरचना जी असते ती निजंत असते. अशा वाक्यांना प्रयोजक म्हणजेच निजंत वाक्य असं म्हणतात. एक उदाहरण म्हणून बघा, पहिल्या चित्रामध्ये 6 बालकः अन्नम भुंक्ते, तो मुलगा अन्न खातो. खाण्याची प्रक्रिया जी आहे ती तो मुलगा जो आहे तो स्वतः करतोय. परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये जर आपण बघितलं तर दुसऱ्या वाक्यामध्ये आई मुलाला अन्न भरवते. म्हणून इथं वाक्यामध्ये माता हा कर्ता जो वापरलेला आहे, मूळ वाक्यातील बालक हा कर्ता जो आहे तो द्वितीयमध्ये गेलेला आहे. बघा, माता बालकम अन्नम भोजयति. भुंक्ते यामध्ये भुज धातू आहे आणि त्याचं भोजयति हे प्रयोजक रूप म्हणजेच निजंत रूप झालेलं आहे. याच वाक्यानुसार आणखीन 2 उदाहरणं दिलेली बघा. नृपस्य कुतूहलम वर्धते, राजाचे कुतूहल वाढते. परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये तापसः, तपस्वी हा कर्ता वापरलाय. परंतु पहिल्या वाक्यामध्ये असणार जो नृपस्य जो शब्द आहे तो तसाच राहिलेला आहे. कुतूहलम काय वाढते? तर कुतूहल वाढते, ते द्वितीयमध्ये आहे. नृपस्य कुतूहलम वर्धयते. तिसरं वाक्य जे आहे ते अंधकारः नश्यति, अंधार नष्ट होतो.
तर दुसऱ्या वाक्यामध्ये सूर्य हा प्रयोज्य कर्ता. तो करता अंधकाराला नष्ट करतो आणि म्हणून नश हा जरी चतुर्थ गणाचा असेल तरी देखील त्याला य विकरण न जोडता अय विकरण जोडलेले काही धातूंमध्ये अयपूर्वी अचा आगम होतो. मग वाक्य कसं झालेलं आहे? सूर्य अंधकार नश्यती. सूर्य अंधकार नश्यती. यामध्ये नश्यतीचं काय झालंय? नाशयती हे निजंत रूप झालेले. नाशयती हे निजंत रूप. त्यानंतर आपण पाहूया, आता जी वाक्य दिलेली आहेत त्या वाक्यांवरून असे आपल्याला दिसते की निजंत वाक्यरचना करताना मूळ वाक्यातील कर्त्याहून एक निराळा प्रयोजक कर्ता घ्यावा लागतो. जसं की आपण पाठीमागच्या वाक्यांमध्ये बघितलं, तापसह, माता इत्यादी. हे जे आहे ते वेगळे कर्ते आपल्याला घ्यावे लागतात. मग हा मूळ कर्ता वाक्यातील मूळ कर्त्याकडून क्रिया करवून घेतो किंवा त्याला करावयास भाग पाडतो. एक उदाहरण म्हणून बघूया आपण. या वाक्यांमध्ये बघा, बालकः जलम पिबती. बालकः जलम पिबती. परंतु दुसऱ्यामध्ये पाहिल्यानंतर इथं दुसरा जो कर्ता आहे तो कर्ता क्रिया करण्यास भाग पाडतो. मग यामध्ये वडील म्हणजेच पिता बालकम जलम पाययती. पिबतीमध्ये धातू जो आहे तो पा पिब एक परस्मैपदीचा आहे आणि त्याचं प्रयोजक जे रूप आहे म्हणजेच निजंत रूप जे आहे ते पाययती असं झालेलं आहे. पिता बालकम जलम पाययती. दुसरं जे वाक्य आहे ते वृक्ष वर्धते. वृक्ष वाढतो नैसर्गिकपणे. परंतु शेवटच्या चित्रामध्ये जर बघितलं तर एक मुलगी जी आहे ती त्या वृक्षाला वाढवते पाणी घालून किंवा तुम्हाला अन्न घालून. तर ते तो जो आहे तो वृक्ष वाढवण्यास मदत करते आणि म्हणून इथं बालिका हा कर्ता झालेला आहे आणि मूळ वाक्यातील जो कर्ता आहे तो तिथं द्वितीयमध्ये वापरलेला आहे. बालिका वृक्षम वर्धयती. त्यानंतर पुढचं एक वाक्य बघूया. बालकः आसंदात पतती. मुलगा खुर्चीवरून पडतो. परंतु दुसऱ्या चित्रामध्ये पाहिलं तर त्या दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रमेश नावाचा जो विद्यार्थी आहे तो काय करतोय? रमेश बालकम आसंदात पातयती. रमेश त्या मुलाला खुर्चीवरून पाडतो. त्यानंतर शेवटची दोन चित्र बघा. त्या दोन चित्रांमध्ये बालिका चित्रम पश्यती. ती मुलगी चित्र पाहते, पण शेवटच्या चित्रामध्ये आपल्याला असं दिसून येते की तिची जी एक मैत्रीण आहे ती मैत्रीण चित्र दाखवते. म्हणून वाक्य कसं झालं तिथं? सखी बालिका चित्रम दर्शयती. इथं असणारी ही जी चार वाक्ये त्या चार वाक्यांमध्ये असणारे जी क्रियापद आहेत ती क्रियापद बघा. पाययती, वर्धयती, पातयती, दर्शयती. ही अनुक्रमे पापिब, ऊर्ध्ववर्ध, पत, दृश्य या धातूंची अनुक्रमे निजंत रूप आहेत. आणि ही निजंत रूप कशी बनली जातात हे आत्ताच तुम्हाला सांगितलं की दशमगणाप्रमाणे अय विकरण जोडलं की ही रूप तयार होतात. तद्वतच आणखीन एक दोन उदाहरणं पाहूया. यानम चलती. यान चालते, वाहन चालते. चालकः यानम चालयती. एक चालक वाहन चालवतो म्हणून तिथं चलचं चाल आणि नंतर अय विकरण जोडलेले चालयती हे जे रूप आहे ते निजंत रूप आहे. शेवटच्या दोन चित्रांमध्ये सुदह अन्नम पचती. स्वयंपाकी अन्न शिजवतो. तर गृहिणी सुदेन अन्नम पाचयती. आपण पाहिलं की काही धातूंमध्ये मूळ कर्त्याची द्वितीया, तृतीया किंवा चतुर्थी विभक्ती योजली जाते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे की मूळ वाक्यामध्ये सूद हा जो शब्द आहे त्याची प्रयोजक वाक्यरचनेमध्ये किंवा निजंत वाक्यरचनेमध्ये तृतीया झालेली आहे, कारण की ते साधन झालेले आहे.
गृहिणी सुदेन सुदाकडून किंवा स्वयंपाक्याकडून अन्न शिजवून घेते. अशा प्रकारे आपण या वाक्यांमध्ये पाहिलं की मूळ कर्ता जो आहे तो मूळ कर्त्याकडून दुसराच एखादा कर्ता क्रिया करवून घेतो, अशा अर्थी ही वाक्यरचना आहे. आता ही जी रूपं आहेत ही रूपं कशी तयार होतात बघा. निजंत रूपे तयार करताना मूळ धातूला अय विकरण जोडलं जातं. ते दशम गणाप्रमाणे आहे आणि ही रूपच झाल्यानंतर ती दशम गणाप्रमाणेच चालतात. जसं की नमचं नमयती, गईचं गाययती. आता उदाहरण म्हणून आपण काही बघूया. निजंत रूपे ही कोणत्याही गणातील धातूंची तयार करता येतात. आता बघा इथं उदाहरण देत असताना सर्वच गणातील एक एक उदाहरण इथं दिलेलं आहे बघा. प्रथम गणाचं आहे, द्वितीयचं आहे, तृतीया, चतुर्थी, पंचम गणाचं, षष्टम गणाचा, सप्तम गणाचा, अष्टम गणाचा, नवम गणाचा आणि दशम गणाचा. प्रत्येक गणाचं एक एक उदाहरण दिलेलं आहे. म्हणजेच यावरून आपल्या लक्षात येईल की ही निजंत रूपे जी आहेत ती प्रथम गण ते दशम गण यातील कोणत्याही गणांची ही रूपं तयार होतात. जसं की तेज हा धातू आहे त्याचं तेजयती. मघाशीच सांगितल्याप्रमाणे निजंत रूप ही दोन्हीही पदामध्ये चालतात. परस्मैपदी सुद्धा चालतात आणि आत्मनेपदी सुद्धा चालतात. मग तो धातू परस्मैपदी असू द्या किंवा आत्मनेपदी असू द्या, तो चालताना उभयपदी चालतो आणि म्हणून रूप देत असताना तेजयती, तेजयते, पाययती, पाययते. दा तिसऱ्या गणाचा धातू आहे. दापयती, दापयते. नृत, नर्तयती, नर्तयते. यामध्ये प्र अधिक आपसोपसर्ग धातू आहे. त्याचं निजंत रूप कसं होतं? प्रापयती, प्रापयते. षष्ठम गणाचा जो धातू आहे त्या धातूचं रूप शिचे हा धातू आहे तो सिचचं सेचयती ते, म्हणजेच आत्मनेपदी सुद्धा. भिद धातू भेदयती, भेदयते. कुरु आठ उपपदी कारयती, कारयते. नवव्या गणाचा ग्रह धातू ग्राहयती, ग्राहयते. आणि दशम गणाचा गण हा धातू आहे त्याचं गणयती, गणयते. अशा प्रकारे ही निजंत वाक्यरचना, निजंत वाक्यरचनेमध्ये मूळ कर्ता जो आहे तो द्वितीय विभक्तीमध्ये जातो. त्याचबरोबर निजंत क्रियापद जे आहेत ही क्रियापद कशी होतात याविषयीची माहिती आज आपण पाहिलेली आहे. या वाक्यांचा आपण सराव करावा. परीक्षेमध्ये कंपल्सरी तुम्हाला एक वाक्य हे निजंतम निष्कासत वा निजंतम कुरुत अशा प्रकारची वाक्यरचना आपल्यासमोर येते. धन्यवाद.